हाय फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल। आता आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खमंग ढोकळा। तर चला फ्रेंड्स, बघूयात आता। आपण इथे आता बाउल घेतलेला आहे आणि एक वाटी आपण आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता घालून घेणार आहे। यामध्ये आपण आता मीठ ॲड करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण सोडा ॲड करून घ्यायचा आहे। ते हलवून घ्यायचं। यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। छान आपलं बॅटर असं हलवून घ्यायचं। यामध्ये नंतर लेमन आपण ज्यूस ॲड करणार आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। आपण आता तुम्ही बघू शकता आपलं असं मस्त जाळी तयार होते आहे पिठाला। यामध्ये आपण आता ढोकळ्याचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे। तर आपण हे चारी साइडनी स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि आता आपल्या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। आपलं बॅटर असं छान आता असं फुगलेलं आहे। आपण असं छानसं टॅप करून घ्यायचं आहे। आपल्या पाण्याला अशी छानशी उकळी आलेली आहे। आपण आता हे ठेवून घेऊया आणि आता आपण हे 10 मिनिटं शिजवून घेऊया, वाफवून घेऊया। तर गाईज, आता तुम्ही बघू शकतात आपला ढोकळा असा छान फुगलेला आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करूया। आता आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपलं तेल असं छान तापू देऊ। आता आपलं तेल छान तापलेलं आहे। यामध्ये आपण आता जिरा ॲड करूया। जिरा आपलं छान असं तडतडलं आहे। त्यानंतर आपण आता हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कापलेली। त्यानंतर आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता मस्त असं हलवत राहायचं। आपण यामध्ये आपण आता 1 चमचा साखर ॲड करून घेणार आहे। हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आपण हे पाणी आणि साखर का ॲड केले आहे तर आपला ढोकळा असा ड्राय होणार नाही। आता तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा छान शिजलेला आहे। आपलं लागत पण नाही आहे चाकूला। असे छान काप करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता आपण मस्त फोडणी घालून घ्यायची आहे। आपला असा ढोकळा असा छान दिसतो आहे। त्यावरून आता आपण मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे। सो गाईज, तुम्ही बघू शकता आता आपले मस्त ढोकळे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती यम्मी आणि स्पंजी झालेले आहे। सो गाईज, तुम्ही पण करून बघा, नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आपण इथे चिंचेची चटणी घेतलेली आहे, त्याची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात।